लाल किल्ल्यावर वंदे मातरमचा जयघोष हा ऐतिहासिक क्षण असेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोई आयोजन करते या सगळ्याचं ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव 2026चं आयोजन मुंबईमध्ये होतं आहे. हे अतिशय आपल्या राज्यासाठी, मुंबईसाठी अभिमानाची बाब आहे आणि अनेक देशातले लोक यामध्ये पॉलिसी मेकर आहेत. नवीन टेक्नॉलॉजी आहे, नवीन नवीन आयडियाज आहेत आणि एकमेकाला इथे कॉन्फरन्समध्ये शेअर करतील, एकमेकाशी चर्चा होईल आणि त्यामध्ये जे आता क्लायमेट चेंज आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे आणि सस्टेनेबिलिटी आहे, रेझिलियन्स आहे, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या जागतिक दर्जावरच्या सगळ्या समस्या आहेत आणि मग त्यातून आपल्याला कसा मार्ग काढायचा यासाठी ब्रिक्सनी आयोजित केलेली ही कॉन्फरन्स महत्त्वाची आहे आणि लोकांना जीवनमान जे आहे लोकांचं पोल्युशन फ्री कसं करता येईल, ट्रॅफिक फ्री कसं करता येईल आणि सस्टेनेबल पर्यावरणपूरक कसं करता येईल आणि मग त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी आली, इन्फ्रास्ट्रक्चर आलं, सगळंच आलं, AI आलं, स्टार्टअप आलं आणि म्हणून हे प्रश्न जे आहेत हे आता मोठ्या प्रमाणावर अर्बनायझेशन मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि म्हणून या सगळ्यासाठी नियोजनबद्ध विकास करणं आवश्यक आहे आणि अशाच या कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून एक दुसऱ्याच्या आयडिया शेअर होतील आणि त्याचा फायदा सगळ्यांना होईल. सर, बात करते हैं वंदे मातरम की 15 अगस्त के दिवस के मौके पे लाल किले से वंदे मातरम की प्रधानमंत्री से गाया जाएगा. कितना ऐतिहासिक है, पहली बार ऐसा होगा. ये तो हिस्टोरिकल ऐतिहासिक क्षण होगा. हमारे देश के आदरणीय यशस्वी एवं लोकप्रिय प्रधानमंत्री इस बार लाल किले से वंदे मातरम कहेंगे. ये पूरे देशवासियों के लिए फ़ख्र और गर्व की बात है और इसका हम स्वागत करते हैं. ये देशभक्ति और राष्ट्रभक्ति एक ऊर्जा और प्रेरणा देने वाला एक ऐतिहासिक क्षण. लाल किल्ल्यावरती वंदे मातरम इसका वंदे मातरम का विरोध भी करते नजर आए. कांग्रेस के कुछ लोग हैं, एमआईएम के कुछ लोग हैं, समाजवादी पार्टी के लोग हैं. लगातार वंदे मातरम कहते कहते लोग कितने हमारे फांसी पे चढ़ गए, हमारे बलिदान दिया हमारे स्वतंत्र वीरों ने. अभी ऐसे ही स्वातंत्र्य नहीं मिला है, इसलिए इसके लिए ये वंदे मातरम कहते कहते फांसी पे चढ़ गए हमारे स्वतंत्र वीर और इसलिए ये हमारे देश के लिए एक देशभक्ति, राष्ट्रभक्ति का एक और सभी लोगों को प्रेरणा और ऊर्जा देने वाली बात है. तो इसलिए किसी ने इसका विरोध नहीं करना चाहिए, सभी ने ये कहना चाहिए. लाल किल्ल्यावरून वंदे मातरम पहिल्यांदा देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री वंदे मातरम त्या ठिकाणी म्हणणार आहेत. हे ऐतिहासिक आहे आणि हे देशभक्ती, राष्ट्रभक्ती चेतवणारा हा क्षण असेल. मी स्वागत करतो. तमाम 140 कोटी जनता याचं स्वागत करेल. खऱ्या अर्थाने देशाला पुढं नेण्याचं काम, देशाला आर्थिक सत्ता बनवण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करतायत आणि राष्ट्रभक्ती जागृत या ठिकाणी या वंदे मातरम लाल किल्ल्यावर म्हणण्यामुळे अनेक युवक आणि सगळे नागरिक यामध्ये त्यांच्या मनामध्ये एक राष्ट्रभक्तीचा अंगार फुलेल आणि हे त्याचं मी स्वागत करतो. राज्याचा स्वातंत्र्य दिन पालकमंत्री पदाचा